खमंग गोड आणि तोंडात टाकताच विरघळणारे गव्हाच्या पिठाचे गुलगुले हा फक्त एक पदार्थ नाही तर आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणारा एक पारंपरिक मेजवानीचा भाग आहे. बाहेरून हलकेच कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ मऊ स्पंजी. जेव्हा जेव्हा काहीतरी झटपट गोड आणि पौष्टिक खाण्याची इच्छा होते तेव्हा गव्हाचे गुलगुले हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. चला तर मग आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यात परफेक्ट जाळीदार गव्हाचे गुलगुले कसे बनवायचे ते पाहूया. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 1 कप गूळ बारीक किसून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेऊया. आणि इथं पाऊण कप पाणी घेतलेलं आहे, त्यातलं मी अगदी अर्धा कपच पाणी यामध्ये घालून घेणार आहे. गूळ छान विरघळून घेऊया. बारीक केल्यामुळे गूळ लगेच विरघळला जातो. आता याला झाकून बाजूला ठेवून देऊया. इथे मी बाउलमध्ये 1.5 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये क्रश केलेली भाजलेली बडीशेप घालून घेऊया. 1 चमचा मी बडीशेप घातलेली आहे. पाव चमचा वेलची पूड घालून घेऊया. आणि अगदी नकळत मीठ घालून घ्यायचं आहे. मिठामुळे गोडाची लज्जत वाढते. इथं मी 1 चिमट अशी बेकिंग सोडा घातलेला आहे. आता पिठात हे सगळं छान मिक्स करून घेऊया. थोडीशी जायफळ पूड घातली तरी गुलगुल्यांना छान स्वाद येतो. आता विरघळलेला गूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि आपण भज्यासाठी जशी कन्सिस्टन्सी पिठाची असते त्याप्रमाणे हे गव्हाचे पीठ मळून घ्यायचं आहे. पहा, आता मी हे पीठ हाताने मळून घेणार आहे. आणखी थोडं पाणी गुळाच्या भांड्यात घालून छान विसळून पाणी ह्यामध्ये मिक्स करायचं आहे. फारही सैलसर असं पीठ मळायचं नाही, नाहीतर गुलगुले चपटे होऊ शकतात. त्यामुळं पाणी घालताना बेतानेच घालायचं आहे. फारही पातळ पीठ करायचं नाही आणि फारही घट्ट असं ठेवायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घेऊया. पहा, पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही. आता तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे, म्हणजे हे गुलगुले खाली तळाला चिकटणार नाहीत. आणि हातानेच गुलगुले सोडायचे आहेत. याला चिकटपणा फार असतो. 1-2 मिनटं तळून झाल्यानंतर यांना सतत हलवत छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. अतिशय झटपट होणारी आणि घरच्या साहित्यामध्ये अशी ही आणि बडीशेपमुळे खमंग स्वादाला अशी ही रेसिपी आहे. केव्हाही आपण उपलब्ध साहित्यामध्ये ही करू शकतो. तर मग कशी वाटली ही सोपी आणि चवदार गव्हाच्या पिठाच्या गुलगुल्यांची रेसिपी? तुम्हीसुद्धा ही घरी नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुमचे गुलगुले कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा. आणि अशाच मस्त खमंग पारंपरिक रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.